नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शुभाने आता मार्केटमध्ये जाऊन छाप आणलेले असतात मेहंदीचे आणि सुंदर अशी मेहंदी स्वीटीच्या हातावर काढायचं काम सुरू असतं। शुभा स्वीटीच्या हातावरती खूप छान अशी मेहंदी काढत असते आणि स्वीटी मात्र इकडे जाम खुश झालेली असते। शुभा तिच्या हातावरती मेहंदीचे छाप उमटवत असते, त्याच वेळेस मितू त्याचबरोबर तिथे मकरन सगळेजण उभे असतात, पाहत असतात आणि त्याच वेळी सीमा ही मागला लांबून हे सर्व पाहत असते आणि सगळेजण म्हणत असतात की कसं काय सुचतं तुला हे। आणि मग स्वीटीच्या हातावर खूप सुंदर अशी मेहंदी काढलेली असते आणि सगळेजण पाहत असतात, छान अशी मेहंदी स्वीटीच्या हातावर रंगलेली असते। अगदी कमी वेळामध्ये ही मेहंदी काढून झालेली असते। सगळेजण पाहत आहेत, स्वीटी खुश झालेली आहे आणि स्वीटी म्हणते की आई हे सगळं कसं सुचतं तुम्हाला? मला तर वाटलेलं की माझ्या हातावरती मेहंदीच लागणार नाही असं ती बोलत असते। तेव्हा शुभा म्हणत असते असं कसं होईल, माझ्या सुनेच्या हातावर मेहंदी लागणार नाही असं होऊ शकतं का, असं शुभा म्हणू लागते। तेव्हा इकडे सीमाला मात्र खूप राग आलेला असतो, तिला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते। ती खूप चिडचिड करत असते, तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही यांचं प्रत्येक वेळेस हे चालू असतं, हे मी चालू देणार नाही। आणि मग स्वीटी कौतुक करत असते तेव्हा मकरन म्हणतो मग आई कोणाची? माझी आई आहे असं मकरनचंही म्हणणं असतं। त्याचबरोबर आता शुभा म्हणते की स्वीटी माझ्याबरोबर आज चल, तुला मला आणखी एक सरप्राईज द्यायचं आहे असं म्हणत शुभा स्वीटीला घेऊन आत येते आणि रूममध्ये आल्यानंतर तिने जी ठुशी आणलेली असते ती ठुशी स्वीटीला देते आणि म्हणते की हे तुझ्यासाठी, हा महाराष्ट्रातील खूप फेमस असा दागिना आहे ठुशी। माझ्या सासूबाईंनी माझ्या लग्नाच्या वेळेसही मला दिलेला होता। जेव्हा मुलगी बोहल्यावर लग्नासाठी चढते तेव्हा तिच्या अंगावरती काही दागिने माहेरचे काही सासरचे असावेत। आता तू लग्नानंतर लग्नाच्या वेळेस तुला मंगळसूत्र मकरन देणारच आहे, परंतु मला असं वाटतंय की हे सगळं मी केलं पाहिजे। लग्नाच्या आधी बोहल्यावर जाताना तुझ्या अंगावर एक दागिना पाहिजे, म्हणून ही ठुशी मी तुझ्या अंगावरती घालत आहे असं सगळं बोलणं सुरू असतं। आणि मग इकडे स्वीटीच्या गळ्यात ती ठुशी घालून सीमा म्हणत असते की कशी दिसते पहा। तर स्वीटी ती ठुशी घालते आणि म्हणते मला याचं नाव पण आठवतं आहे। स्वीटी लगेच सांगते की ठुशी, आणि स्वीटीला ती ठुशी खूप आवडलेली असते। पण सीमाला मात्र वेगळाच राग आलेला असतो, सीमाची खूप चिडचिड होत असते। सीमा म्हणत असते की हे सगळं काय आहे, माझ्या लग्नामध्ये मला छोट्या कुड्या दिल्या होत्या आणि स्वीटीला म्हणजे एवढी मोठी ठुशी, ती पण डिझायनर, हे सगळं काय चालू आहे, माझ्याच बाबतीत हे सगळं का असं, म्हणजे माझ्याशीच असं का वागलं जातं? हा प्रश्न सीमा इकडे विचारत असते आणि ती समीरला अगदी भांडावून सोडत असते। ती म्हणत असते की हे सगळं तुझी आई मुद्दाम करते, हे सगळं माझ्यासाठी मुद्दाम चालू आहे, मला कमी लेखण्यासाठी सुरू आहे असं ती बोलत असते। त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की समीर म्हणत असतो की तू काहीतरी गैरसमज करून घेत आहेस, अगं असं नाही काय। तेव्हा सीमा म्हणत असते की मोठी सून कामाला फक्त लाड कोणाचे होणार तर त्या स्वीटीचे होणार, सगळं कोणाला मिळणार तर त्या स्वीटीला मिळणार, माझ्याबद्दल कोणाला काहीही वाटत नाही, हे सगळं सीमा बोलत असते। आणि सीमाचं हे बोलणं सुरू असतं। समीरला प्रश्न पडलेला असतो की अरे बाप रे, काय करू मी, कसं हँडल करू हे सगळं, असे अनेक प्रश्न समीरला असतात। समीर मात्र म्हणत असतो की काय केलं पाहिजे। सीमाला तो म्हणत असतो की अगं असं काहीच नाही आहे, माझी आई असं नाही वागत असं ती सांगत असते। आणि त्याचबरोबर समीरचं म्हणणं असतं की मला माहिती आहे सगळं तुझी आई, सीमा म्हणत असते की मला माहिती आहे तुझी आई कशी आहे ती, कारण आपल्या लग्नाच्या वेळेस काय केलेलं होतं। तेव्हा समीर म्हणतो अगं आपल्या लग्नाच्या वेळेस परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, कारण आत्ता बाबांकडे पैसे आहेत। तुला आठवतंय का, सानूच्या बड्डेच्या वेळेस तू तुझ्या आईकडे होती, सगळा खर्च त्यांच्यावर येऊ नये म्हणून बाबांनी अगदी व्याजाने काढून सानूच्या बारशासाठी पैसे दिलेले होते। एवढं सगळं केलेलं होतं तरीही तुझ्या मनातलं त्यांच्याविषयीचा जो राग आहे तो मात्र कमी होत नाही। तेव्हा सीमा म्हणत असते की नाही, माझ्या आईबद्दल काहीही बोलायचं नाही आणि मी ते ऐकून घेणार नाही, हे सगळं तिचं बोलणं सुरू असतं। आणि सीमा गांगावा करत असते, समीर तिला समजवत असतो, पण सीमाला मात्र समजून घ्यायची इच्छाच नसते। तिचं फक्त एकच सुरू असतं की तुझी आई मुद्दाम माझ्याशी अशी वागत आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शुभा तिथे येते आणि सीमाला आवाज देते। सीमा म्हणते मला माहिती आहे आता मला काहीतरी काम सांगायचं आहे म्हणूनच बोलवायला येत आहेत, कारण मला चांगलंच माहिती आहे की आता मला त्या काम लावणार आहेत। तेव्हा शुभा म्हणत असते की अगं सीमा बाहेर ये, तुझ्याकडे काम आहे। आणि सीमा रागाने बाहेर येते आणि म्हणू लागते की काय काय करायचंय, आणि सीमाचा
हा तोरा इकडे शुभाला चांगलाच माहिती असतो. आणि मग शुभा म्हणत असते, अगं असं काय करतेस सीमा? तेव्हा सीमाचं म्हणणं असतं की मला माहिती आहे तुम्ही कशासाठी आलेला आहात, बोला काय करायचं. तेव्हा शुभा म्हणते की प्रत्येक सासूला वाटतं की आपल्या सुनेच्या अंगावर एक दागिना घातला पाहिजे. आणि मग सीमा म्हणते, घेतलंय ना तुमच्या सुनेसाठी, मग द्या तिला. आणि असं म्हटल्यावर शुभा म्हणते, हो तुला असं कसं वाटतं गं, म्हणजे स्वीटी आली म्हणून मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलंय? तेव्हा सीमा म्हणते, हो तेच तर करत आहात. तेव्हा शुभा म्हणते की नाही, हे बघ हे तुझ्यासाठी आणलेलं आहे, माझ्या सासूबाईंनी पण अशीच ठुशी मला दिलेली होती, ही तुझ्यासाठी आणलेली आहे. असं म्हणत शुभा तिला ठुशी देते. तेव्हा समीर तिला म्हणत असतो, बघितलंस ना माझ्या आईनं तुझ्यासाठी काय दिलेलं आहे ते, नाही तर प्रत्येक वेळेस तुझी नखरे मात्र सुरूच असतात, असं समीर तिला सांगत असतो. आणि मग शुभा ती ठुशी सीमाला देते आणि म्हणते, आवडली का बघ? तेव्हा सीमा म्हणते, खरंच माझ्यासाठी आणले तुम्ही? तेव्हा शुभा सांगते की हो तुझ्यासाठी आणलेली आहे. आणि समीर म्हणत असतो, बघितलं ना माझी आई कशी आहे ते. नाही तुला प्रत्येक वेळेस वाटत असतं ना की सगळ्या गोष्टी तुझ्याच बरोबर असतात, पण नाही, माझ्या आईने पण अगदी प्रेमाने ह्या गोष्टी केलेल्या आहेत, ही गोष्ट विसरू नको, असं समीर सांगत असतो. आणि मग सीमाला शुभा विचारते, आवडली का तुला? तेव्हा लगेचच शुभाला सीमा सांगते की हो आवडली मला. आणि समीर म्हणतो की हो आई, खरंच तू किती प्रेमाने करतेस ना हे सगळं. खरं तर शुभा ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. सीमाला तरीही अक्कल येत नसती, पण जरा काही त्या स्वीटीचं कौतुक केलं की सीमाच्या पोटात दुखायला सुरुवात झालेली असते. खरं तर हे सगळं जे काही घडत असतं त्या सगळ्याला जबाबदार असते ती म्हणजे सीमा स्वतः, कारण तिच्या मनात कोणाबद्दल काहीही प्रेम वगैरे काही नसतं. तिला फक्त हवा असतो तो मोठेपणा आणि पैसा. ती हे सगळं जे काही करत असते ते फक्त आणि फक्त मोठेपणा आणि पैशासाठी करत असते. तिला दुसऱ्या कोणत्याही गोष्टींशी देणं घेणं नसतं. इकडे आता शुभा रूममध्ये येते. शुभा रूममध्ये आल्या असते तेव्हा यशवंतने हे सगळं पाहिलेलं असतं. यशवंतला हे शुभाचं अजिबात आवडलेलं नसतं. यशवंतचं म्हणणं असतं की तुला कळतंय का तू काय करत आहेस हे सगळं, कारण आत्ता कितीही कोणासाठीही खर्च केला तरी यशवंतचं म्हणणं आहे की एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या म्हातारपणी आपल्याला गरज लागली तर काय करणार आहेस. तेव्हा शुभा म्हणत असते, अहो माझी इच्छा होती मी द्यावं म्हणून मी घेतलेला आहे, आणि स्वीटीसाठी एक घेतला म्हणून तिच्यासाठी पण एक घेतलेला आहे. तेव्हा यशवंत म्हणत असतो की तुला मी किती वेळा सांगत आहे की खर्च जपून कर शुभा, खर्च जपून कर, पण तुला मात्र ऐकायचंच नाही, तुझं काय चाललंय हे सगळं, असं यशवंत विचारत असतो. तेव्हा शुभा म्हणत असते, हो बरोबर आहे, पण हो ऐकून तरी घ्या, कारण हे सगळं मुलांसाठीच आहे ना. तेव्हा यशवंत म्हणत असतो की तुला कळत नाही आहे का, म्हातारपणी आपल्याला गरज लागल्यावर काय करायचं आहे. त्यावरती यशवंतला शुभा सांगते की माझी 3 मुलं आहेत ना. तेव्हा यशवंत म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी हे लग्न झालं की आपल्याला बोरखळला जायचं आहे, आणि तू आत्ताच्या आत्ता मला वचन द्यायचं आहे की तू माझ्यासोबत बोरखळला येणार आहेस. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे शुभाकडे आता कोणताच ऑप्शन राहत नाही. ती लगेच यशवंतला वचन देते आणि सांगून टाकते की हो मी तुमच्यासोबत बोरखळला यायला तयार आहे. आणि यशवंत तिचा हात हातात घेतो, वचन घेत असतो. तेव्हा यशवंतच्या लक्षात येतं की शुभाच्या हातामध्ये बांगड्या नाहीत. तेव्हा यशवंत म्हणतो, काय झालं, तुझ्या बांगड्या कुठे गेलेल्या आहेत? तेव्हा शुभा म्हणते, नाही ते नाही. तेव्हा यशवंत म्हणतो, म्हणजे आत्ता लक्षात आलेलं आहे माझ्या की तू त्या बांगड्या विकून त्यांच्या दोघींसाठी दागिने घेतलेले आहेत. हे ऐकल्यानंतर यशवंतला खूप राग आलेला असतो. यशवंत म्हणतो, ते स्त्रीधन आहे मान्य मला, पण तू तुझ्या बांगड्या का विकलेल्या आहेत, कारण काहीही झालं तरीही हे सगळं करायची गरज काय आहे. अगं तुझ्या बांगड्या आहेत त्या नडी अडचणीला उपयोगी पडतील अशा गोष्टी असतात, मग तू का विकलेल्या आहेत. तेव्हा शुभा म्हणते की हो आओ बरोबर आहे तुमचं, पण मी काही चुकीचं नाही केलेलं, असं तिचं म्हणणं असतं. आणि ती यशवंतची समजूत घालत असते. खरं तर यशवंतचं जे वागणं असतं ते अगदी बरोबर असतं, कारण सीमा कशी आहे हे यशवंतला चांगलंच माहिती आहे. पण शुभा मात्र यशवंतचं जराही ऐकून घेत नसते. तिचाच मनमानी कारभार सुरू असतो. यशवंतला ह्या गोष्टींचा खूप राग येत असतो. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शुभा इकडे स्वीटीला समजवत असते. स्वीटी रडत असते. तेव्हा शुभा तिला म्हणत असते की अगं रडू नकोस, तू या घरामध्ये सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून येत आहे, एवढं लक्षात ठेव. पुन्हा सीमाला राग आलेला असतो, तिला मिरच्या झोंबलेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे सीमा मात्र चिडचिड करत असते. आणि त्याचवेळी आता हळदीच्या कार्यक्रमासाठी निरूपा आलेली असते. आणि निरूपा म्हणत असते की अगं शुभा चल लवकर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कारण निरूपाने आल्या आल्या सीमाचं वागणं पाहिलेलं असतं आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की या घरामध्ये काय चालू आहे. आणि त्याचबरोबर घमेंडे बाहेर आलेला असतो. आणि इकडे समीर मात्र सीमाकडे आलेला असतो. सीमाला म्हणत असतो, चल मला तुझ्याशी बोलायचं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे, चल तुला भेटायला कोणतरी आलेलं आहे, असं आवर्जून सांगत असतो. परंतु सीमा मात्र ऐकायला तयार
नसते. सीमाला शेवटी तो म्हणतो चल ना बाहेर. इकडे निरूपाने आता शुभाला आणलेला आहे आणि ती शुभाला म्हणत आहे की तुझी मोठी सून वाया गेलेलीच आहे. आता धाकटीला तरी तुझ्या शब्दांच्या बाहेर जाऊ देऊ नको, नाही तर खूप अडचणी येतील एवढं लक्षात ठेव. कारण तिला तरी तुझ्या मुठीत ठेव असं ती सीमाच्याबद्दल शुभाला सांगत असते. परंतु शुभा मात्र तिचा स्वभाव तसा नाही. दोन्ही सुना माझ्या एकसारख्याच आहेत असं तिचं म्हणणं आहे. आणि समीर इकडे सीमाला म्हणत आहे की चल आत्ताच्या आत्ता बाहेर. आणि जेव्हा ती बाहेर येऊन पाहते तर दारात घमेंडे आलेला असतो. कारण घमेंडेला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की तो जो प्लॉट आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे. आपलं करोडो रुपयांचं नुकसान होऊ शकतं, काहीही करून कोणत्याही मार्गाने तो प्लॉट आपल्याला मिळवायचा आहे असं घमेंडेला त्याच्या नारडा बिल्डरने ही गोष्ट सांगितलेली असते. आणि त्यासाठी आता जे वाटेल ते करायची तयारी घमेंडेने दाखवलेली असते. पण घमेंडे आता दारात आलेला पाहून सीमाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण आज समीरने घमेंडेला पाहिलेलं आहे. त्यामुळं सीमा मात्र हादरलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.